हाय गाईज, मम्मीची रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आहे ना मम्मीने वांग्याचं भरलेला वांग असं करायला घेतलंय। चला मग आपण बघूया मम्मी कसं करते ते। करायचंय मला। ही 1 पाव वांगी आणलेली आहेत मी। 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। ही थोडीशी कोथिंबीर घेतली आहे वाटण्यासाठी। जो वांग्याचं भरीत करायचं आहे मी तुम्हाला कापून दाखवते आता। हे बघा अशी आहे कापायची। आणि तुकड्याने करायचे। हे असं बघून घ्यायचं। ही सगळी वांगी आता मी अशी करून कापून घेते। हे काटे काढायचे, काटे ठेवायचे नाही। किडका असेल तर बघून घ्यायचं। अशी सगळी पाण्यात ठेवलीत मी, कापली आहेत। हे अशी कापून घेतली आहेत, सगळी पाण्यात ठेवली आहेत। आता हा मी वाटण करून दाखवते। त्याच्यात थोडा पाणी टाकायचं वाटण्यासाठी। हे बघा शेंगदाण्याचा कूट घेतलाय मी। या खोबरा आणि कोथिंबीरमध्ये टाकायचं आहे। थोडा पाणी टाकून बारीक करायचं आहे। बघू शकता बारीक केलंय। सगळ्यात पहिले आपण गॅस पेटवू। वांग्याला लागणारे साहित्य हे वाटण आहे। खोबरं, कोथिंबीर आणि शेंगदाणे हे बारीक करून घेतलेत। 2-3 मिरच्या बारीक केल्यात। एक अद्रकचा तुकडा बारीक केलाय। 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक केल्यात। जिरा आणि हळद, तेल। आता आपण फोडणीला कढई ठेवली आहे। आता तेल टाकू आपण। 1 पळी तेल टाकलंय। हे जिरा घेतलाय फोडणीसाठी थोडा। ही मिरची, अद्रक, लसूण, थोडी बारका चमचा हळद, मिक्सरचं पाणी राहिलंय ते त्याच्यात टाकायचं। आता हा वाटण जरा शिजला का मीठ टाकायचं आहे ना। चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ कधी पण कमी टाकायचं, जास्त टाकायचं नाही। कमी झालं तर टाकता येते, जास्त झालं तर काढता नाही येत। हे बघा हे आपलं सगळं वाटण आहे। वांग्यात आपल्याला हे भरायचं आहे। थोडं शिजून द्यायचं। थोडं शिजलं तर थंड झालं का आपण याला वांग्यात भरायचं आहे। असं वाटण शिजून घेतलं म्हणजे वांग्यात कच्चा नाही लागत आपल्याला। वांगा आपण तळायला टाकलं ना, हे वाटण आतमध्ये आपल्याला कच्चा नाही लागत। आपलं वाटण शिजलंय तर आपल्याला गॅस बंद करायची आणि थंड झाल्यावर वांग्यामध्ये भरायचंय। थंड झालंय आता ते। तेल गरम करायला ठेवू। कढई ठेवली। हे बघा किती तेल टाकलंय। 1 पळी फक्त तेल टाकलंय। हे मिश्रण थंड झालंय। हे आपला वांगा आहे, त्याला असं पकडायचं। त्याच्यात हे मिश्रण आपलं भरायचं। हे बघा असं दाबून दाबून भरून द्यायचं। हे असं सगळ्या बाजूनी लावायचं। मीठ मसाला सगळा लावून जाते आपला। हे बघा हे बसते। आता हे
तेल गरम झालं का बघायचं आहे. हे आता आपल्याला तीळ टाकायचे आहेत त्याच्यात. तेल आपला गरम झालं. गॅस स्लो ठेवायचे. सगळं आपला वाटण याच्यात आतमध्ये सगळं टाकून द्यायचं ना, भरायचं ते व्यवस्थित. हे सगळं असं इथे सोडून द्यायचं. गाईस तुम्ही कधी केलंय का असं वांग्याचं भरीत? नसेल केलं तर आमची व्हिडिओ बघून करा, घरी पण ट्राय. त्याला वांग्याचं भरीत बोलतात. कोणी लोक बोलतात वांगा भरलेला. एक एक करून सगळे सोडायचे आहेत ना आणि बारीक गॅसवर ठेवायचे ते 10-15 मिनटं. नंतर पलटी करायचे, लगेच पलटी करायची नाही. ते 10-15 मिनटाच्या नंतर बारीक गॅसवर शिजून द्यायचे आणि मग त्यांना पलटी करायची. असे एक एक सगळे भरून द्यायचे. हे बघा पूर्ण आपण कापलं आहे ना तेवढा भरायचा. हे वाटण शिजवून घेतलं आहे ना, मग आता आतमध्ये कच्चा नाही राहणार. सगळे आपली टाकून झालेले आहेत भरून. त्याच्यावर असं थोडं थोडं तीळ टाकायचे. आपल्याला लगेच नाही पलटी करायची. 10 मिनिटाच्या नंतरच पलटी करायची. एकदम स्लो गॅस ठेवले, बारीक गॅसवर आपली. हे आता आपल्याला झाकण देऊन ठेवायचे 10 मिनिटासाठी. चला आता आपण बघू 10 मिनिटं झालेली आहेत कशी झाली. पलटी घेऊन बघू. हे बघा एका साईडनी नरम झालेली आहेत आता, म्हणजे शिजली आहेत ती. अशी आपल्याला एक एक करून पलटी करायची आहे. आपण त्याच्यात मसाला नाही टाकला, हिरवी मिरची टाकली आणि हळद टाकली आहे. त्याच्यामुळे आपल्याला असा कलर दिसतो. असते असे जास्त हे केलं का मग ते वाटण सगळं निघून जाते. हे बघा आता एक साईडची झालेली आहेत. हे बघा दाबतात. गॅस आपली स्लोच आहे. हे बघा अजून आहे ना 10 मिनिटं ठेवून देऊ आपण वाफेवर. गॅस जरा स्लो करते मी. का वाव बघा मस्तपैकी झालेलं आहे. हे बघा हे बघा असे वांगे आपले झालेले आहेत. असे एक एक पलटी करून मस्तपैकी आता झालेले आहेत. त्यांना कोथिंबीर सोडायची आहे त्याच्यावर आणि गॅस बंद करायची. बघू शकता. हे बघा गाईज वांग्याचं भरीत झालेलं आहे मस्तपैकी. गाईज तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका.